फक्त 1 चमचा पावडरमुळे तुमच्या शरीरातील चरबी मेणासारखी वितळणार आहे. तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम बूस्ट होणार आहे, डायजेशन प्रॉपर होणार आहे, कॉन्स्टिपेशन दूर होणार आहे. एवढं जबरदस्त अशी ही पावडर आहे की तुम्हाला आता महागडे पावडर घेण्याची गरज नाही आणि सगळे पदार्थ आपल्या घरामध्ये अवेलेबल असतात. नमस्कार, मी प्राजक्ता घेऊन आली एकदम जबरदस्त असा व्हिडिओ. आज मी तुमच्यासोबत घरच्या घरी एक जबरदस्त अशी प्रोटीन पावडर शेअर करणार आहे. तुम्ही माझ्या एक्सप्रेशन वरून कळतच असेल, इतकी सुंदर लागते, तुम्हाला काय सांगू. यामुळे मला एवढे छान असे चेंजेस बघायला भेटतात. माझं एवढं जबरदस्त फॅट लॉस होतंय की मला आता ना माझे कपडे ढिल्ले व्हायला लागलेत, जे येत नव्हते ते सुद्धा यायला लागलेत. कारण वजन काट्यावरती सुद्धा 1 ते 1.5 किलो तुम्हाला कमी दिसतंय, पण मात्र माझ्या पोटावरची चरबी, हातावरची चरबी असेल, मला ओव्हरऑल खूप कमी होताना दिसते. आणि मला याचा इतका आनंद आहे की आपण घरगुती जे पदार्थ आहेत त्याचाच वापर करून वेट लॉस करतोय. मग चला ही पावडर कशी बनवायची तुमच्यासोबत शेअर करते. स्टेप बाय स्टेप बघा आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोणतीही स्टेप इकडे अवॉइड करू नका, जेणेकरून तुम्हाला कळणार नाही. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला तुमचे आभार मानता येतील आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला तेही कळेल. 1 चमचा भरून आपल्याला घ्यायचा आहे बदाम. बदाममुळे मेटाबॉलिझम सुधारतं, रक्तातील साखर स्थिर राहतं आणि यामध्ये जे आहे लायपेज असतं, मीन्स हे एन्झाईम आहे, यामुळे चरबी कमी होण्यास खूप मदत करत असतं. त्याचबरोबर आपल्याला जर वेट लॉस वरती किंवा मग आपल्याला असंच ओव्हरऑल खूप चांगल्या पद्धतीने आपलं लाईफस्टाईल चेंज करायची असेल तर भिजलेले बदाम सुद्धा तुम्ही तुमच्या नक्कीच डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. यामध्ये प्रोटीन आहे, फायबर आहे आणि यामुळे आपलं पोट भरल्यासारखं राहतं आणि त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा जे काही क्रेविंग होते ती होण्यास नक्कीच टाळल्या जातं. त्यामुळे बदाम इकडे 1 चमचा घ्यायचा आहे. आपण हे सगळं ड्राय रोस्ट करत आहोत, तुपात वगैरे काहीच भाजत नाही आहोत आणि हे मंद आचेवरती करायचं आहे. जेव्हा आपण बदाम भाजतो तेव्हा बदाम भाजल्यानंतर तुम्हाला असा त्याची जी स्किन आहे ती फाटल्यासारखी दिसेल. त्यानंतर 1 चमचा सूर्यफुलाच्या बिया घ्यायच्यात. यामध्ये प्रोटीन, फायबर भरपूर प्रमाणात असतं, व्हिटॅमिन ई सुद्धा असतं, मॅग्नेशियम असतं. यामुळे आपली जी काही चरबी आहे ती मेल्ट होण्यास मदत होते. माझ्याकडे भोपळ्याच्या बिया नव्हत्या त्यामुळे इथे नाही घेतल्यात, पण मी ऑलरेडी एक प्रोटीन पावडर तुमच्यासोबत शेअर केली होती. सो त्यामधली ती प्रोटीन पावडर माझी आहे जी आहे ती ऑलरेडी आहे, त्यामुळे मी इथे माझ्याकडे नव्हतं तरी सुद्धा मग मी यामध्ये ऍड केली नाही. त्यामध्ये आपण सूर्यफुलाच्या बिया ऍड केल्या नव्हत्या म्हणून मी यामध्ये ती ऍड केलेली आहे. आणि ही सुद्धा चांगली अशी आपल्याला भाजून घ्यायची आहे. याला भाजण्यासाठी जास्त टाइम लागत नाही, यामुळे भूक सुद्धा जास्त लागत नाही. खूप जबरदस्त आहे. या पद्धतीने बघा, आपल्याला अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचंय आणि बाजूला करायचंय. सूर्यफुलाच्या बिया, खरबुजाच्या बिया आणि भोपळ्याच्या बिया, 3 बिया तुम्हाला इकडे घ्यायच्या आहे. आता यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे ते म्हणजे फुटाणे. यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं, तुम्हाला काय सांगू. 2 चमचे फुटाणे घ्यायचेत. खरं तर हे करायची गरज नाही, पण हे थोडे दिवस झाले होते तर त्यामुळे थोडेसे मला असं वाटलं की त्याचा कडकपणा कमी झाला म्हणून मी फक्त असे त्याला फ्राय करून घेते आहे. फ्राय म्हणजे ड्राय रोस्ट आपल्याला करून घ्यायचे. अगदी 20 ते 30 सेकंद लागतात. त्यामध्ये फायबर, प्रोटीन खूप जास्त प्रमाणात राहतं, भूक कमी लागते, यामुळे कॅलरी यामध्ये कमी असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे आपल्या रक्ताची साखर सुद्धा नियंत्रणात राहते. त्यानंतर फक्त 1 चमचा आपल्याला इकडे घ्यायचा आहे ते म्हणजे शेंगदाणे. शेंगदाण्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, यामुळे सुद्धा आपल्या शरीर मध्ये जे आहे, जेव्हा आपण हे पितो किंवा खातो तर आपल्याला भूक लवकर लागत नाही, भूक नियंत्रणात राहते आणि प्रोटीनने समृद्ध आहे. यामध्ये आपण जेही इन्ग्रेडियंट वापरले त्यामध्ये फायबर, प्रोटीन खूप जास्त प्रमाणात आहे. आपण आपल्या डाएटमध्ये हेल्दी गोष्टी घेतो आहोत, त्यामुळे हप्त्याभरातून किती वेळा असे घ्यायचं, काय घ्यायचं हे बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. तर असे ड्राय रोस्टच आपल्याला सगळे करून घ्यायचे आहे. यामध्ये जे आहे तुम्ही आपण बदाम घेतले तर अक्रोड घेऊ शकता. फक्त जर तुम्ही वेट लॉस वरती असाल तर काजू घेऊ नका. वेट गेन वरती असाल तर काजू घेऊ शकता. तुमच्या याने तुम्ही जेवढे नट्स तुम्हाला घ्यायचे तेवढे घेऊ शकता. मी फक्त बदाम निवडलेला आहे, अक्रोड वगैरे निवडलेलं नाहीये, कारण मी ऑलरेडी जी पहिली प्रोटीन पावडर बनवली होती त्यामध्ये अक्रोड केलं होतं. सो त्यामुळे मी इथे खूप सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केला आणि जे फुटाणे आहे ते जास्त क्वांटिटीमध्ये घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे मखाने. तर मखाने हे एकदम जबरदस्त आहे. यामध्ये सुद्धा फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असतात. कॅलरीज यामध्ये कमी राहतात, त्यामुळे पोट भरलेलं राहतं. तुम्हाला जर खूप जास्त प्रमाणात क्रेविंग होत असेल तर अशा वेळेस तुम्ही भाजलेला मखाना नक्की खावा, कारण कॅलरी सुद्धा कमी असतात आणि पोट सुद्धा जबरदस्त भरतं आणि यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते, मेटाबॉलिझम वाढतं. मखाना हा एक मस्त असा स्नॅक ऑप्शन नक्कीच होऊ शकतो. याच्यामुळे ना आपलं डायजेशन सुद्धा चांगलं सुधारतं, कारण यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असतं आणि यामुळे कॉन्स्टिपेशन होत नाही. याचा ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे
त्या कमी असल्यामुळे आपल्या रक्तातील साखर सुद्धा नियंत्रित राहण्यास खूप मदत होते. असेच पदार्थ घ्यायचं ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी राहतो, त्यामुळे आपलं मेटाबॉलिझम बूस्ट होतं आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. सगळ्या गोष्टी आता आपण भाजून घेतलेल्या आहेत. आता ह्या थंड्या करून घेणार आहोत आणि एवढी जी पावडर आहे ही आपल्याला साधारणतः 1 हप्ता ते 15 दिवस आरामशीर पुरून जाते. त्यामुळे जास्त क्वांटिटी घ्यायची गरज नाही आणि एका वेळी तेवढंच बनवायचं. आता जे शेंगदाणे आणि फुटाणे आहेत त्याचे आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे. आता बघा इथे फुटाणे जे मी घेतलेले आहेत ते बिन मिठाचे घेतलेले आहेत. हे सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची. 2 प्रकारचे फुटाणे भेटतात, एक सॉल्टेड आणि एक विदाऊट सॉल्टेड. तर विदाऊट सॉल्टेड वाला फुटाणा घ्यायचा आहे आणि फ्रेश फुटाणा असेल तर अतिउत्तम, जेणेकरून तुम्हाला चांगली अशी चव सुद्धा येईल आणि तुमची प्रोटीन पावडर जास्त काळ सुद्धा टिकणार आहे. बऱ्याचदा आपल्या मार्केटमध्ये एक पावडर मिळते, त्याला म्हणतात सत्तू पावडर. तर त्या पावडरचा वापर केला तरी चालेल, पण आपल्याला थोडी माहित असतं मार्केटचं आहे किती नाही म्हटलं तरी हे आपण आपल्या हाताने केलेलं कधीही चांगलं. आणि ही प्रोटीन पावडर आहो किती 5-5 हजाराची जरी तुम्ही प्रोटीन आलं त्यांना फिकं पाडणारी ही प्रोटीन पावडर असणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे पूर्ण आता थंड झालेलं आहे. आता आपल्याला हे टाकायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. याची चव अजून वाढवण्यासाठी यामध्ये अजून आपल्याला काही गोष्टी टाकायच्या आहेत आणि ज्यांना कोणाला वेट गेन करायचंय त्या सगळ्यांना इथपर्यंतची जी प्रोसेस आहे ती ओव्हरऑल पूर्ण सेम असणार आहे. फक्त त्यांना काही पुढे चेंजेस करावं लागणार, ते मी समोर सांगते. याची टेस्ट अजून वाढण्यासाठी आपण यामध्ये टाकतो आहे विलायची पावडर. थोडंसं जायफळ सुद्धा तुम्ही यामध्ये किसून टाकू शकता. विलायची पावडरमुळे याची टेस्ट सुद्धा चांगली येते आणि आपल्याला पिण्यासाठी चांगलं सुद्धा वाटतं. त्यामुळे नक्की विलायची पावडर यामध्ये टाका. आता आपल्याला याची छान अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे आणि ही जी पावडर आहे ती फक्त पल्स मोड मध्ये करायचं, जेणेकरून यामध्ये जे आपण नट्स वगैरे टाकले त्यामधनं तेल रिलीज जास्त होणार नाही. आधी पल्स मोडवर करायचं आणि नंतर फुल स्पीडवर करू शकता. फक्त मध्ये ब्रेक घेत घेत करायचं आहे या पद्धतीने, कारण यामध्ये जे आपण बिया टाकल्या आहेत किंवा नट्स टाकल्या त्यांना लगेच तेल सुटायला लागतं. तर आपल्याला ते तेल सुटू द्यायचं नाहीये, म्हणजे पावडर जी आहे ती आपल्याला अशी खुली खुली भेटेल बघा. तर या पद्धतीने आपल्याला करायचं आहे. आता बघा ज्यांना कोणाला वेट गेन करायचं आहे अशांनी तर काजू नट्स सगळे जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे, पण त्यांनी काय करायचं आहे ही पावडर बनवून ठेवायची आहे आणि ह्या पावडरमध्ये तुम्हाला डेट्सचा वापर सुद्धा करायचा आहे. आता याच्यामध्ये ऍड करायचं नाही, ते कधी करायचं समोर सांगते. ही पावडर आपली तयार झालेली आहे. ही पावडर थंड झाल्यानंतर एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायची. रोज 1 चमचा ही पावडर तुम्ही पिऊ शकता. लहानांपासून वयोवृद्धापर्यंत सगळ्यांना ही पावडर चालते. लहान मुलांना तुम्ही जर प्रोटीन शेक मीन्स घरी असताना बोर्नव्हिटा हॉर्लिक्स जर तुम्हाला ते नाही आणायचं असेल तर यामध्ये 1 चमचा कोका पावडर ऍड करायची आणि घरच्या घरी आपलं बोर्नव्हिटा तयार झालेला आहे, त्यांना पण प्रोटीन भेटेल आणि आपल्यासाठी सुद्धा हे जबरदस्त आहे. वेट लॉस वरती असाल, वेट गेन वरती असाल किंवा वेट मेंटेनन्स वरती असाल, ही प्रोटीन पावडर तुमच्या डाएटमध्ये तुम्ही नक्की इन्क्लूड करा. आता आपल्याला घ्यायचं आहे दूध. तर दूध मधली जी काही साय आहे ती पूर्णतः काढून घेतली पाहिजे. ते लो फॅट वालं आपल्याला दूध घ्यायचं आहे जे वेट लॉस वरती असेल, आणि जे वेट गेन वरती असेल त्यांनी फुल फॅट वालं क्रीम वालं दूध घेतलं तरीही चालणार आहे. गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता ही जी काही पावडर आहे ही कशी घ्यायची हे तुम्हाला मी तुमच्यासोबत सांगते. आता ही पावडर आपल्याला 1 चमचा घ्यायची. आता लक्षात घ्या ही पावडर 1 चमचा वेट गेन आणि वेट लॉस दोघांसाठीही असणार आहे. त्यानंतर ही पावडर घेतल्यानंतर तुम्ही काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 ग्लास दूध, त्यानंतर 1 चमचा ही पावडर आणि त्यानंतर जे वेट गेन वरती आहे त्यांनी डेट्स टाकायचे आहेत. आता आपण वेट लॉस वरती आहे त्यामुळे आपण गुळ सुद्धा घेत नाहीये, साखर सुद्धा घेत नाहीये आणि आपण डेट सुद्धा टाकत नाहीये. आता कोणी कोणी वेट लॉस वरती जरी असेल आणि त्यांना गोड हवंच असेल तर मग अशांनी इकडे काय करू शकता, एखादं फ्रूट घेऊ शकता, म्हणजे जसं सफरचंद घेऊ शकता. आणि जे वेट गेन वरती आहे त्यांनी अजून यामध्ये 1 केळी सुद्धा टाकली तरीही चालणार आहे. जबरदस्त आहे. आता हे जो काही स्टॉक आहे हा माझा 10-15 दिवसाचा स्टॉक रेडी झालेला आहे. खूप सुंदर ही पावडर लागते, म्हणजे आपल्याला असं वाटतच नाही की आपण यामध्ये साखर वगैरे वापरली नाहीये. गुळचीट सुद्धा लागते, माहितीये का तुम्हाला, खूप सुंदर लागते. त्यानंतर आता वेट लॉस वेट गेन वरती असाल तरी सुद्धा आपण दुधात ही पावडर घेणार आहोत, कारण मला सुद्धा चहाची खूप तलब असते. तर हे गरम गरम पिल्यानंतर माझी चहाची तलब सुद्धा नाहीशी होते. आता मी थोडंच दूध घेतलेलं आहे, जास्त घेतलेलं नाहीये. तुम्ही फुल भरून सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये आता आपल्याला ही पावडर टाकायची आहे. आता ही सेम प्रोसेस तुम्ही मिक्सरच्या भांड्यात करू शकता, फक्त जे दूध आहे ते कमी गरम घ्या नाही तर उडू शकतं. या पद्धतीने 1 चमचा पावडर घ्यायचे, मिक्स करायचं, थोडंसं थांबायचं. यामध्ये आपण जी शेंगदाणे आणि फुटाणे टाकलेत त्यामुळे याला छान असा घट्टसरपणा येतो आणि खूप छान लागतं, असं वाटतं की आपण स्मूदीज पित आहोत. आता हा घ्यायचा कधी, तर हा तुम्ही ब्रेकफास्टच्या टाइमला घेऊ शकता. सकाळी मी तुमच्यासोबत वेट लॉस पावडर शेअर केली आहे किंवा वेट लॉस ड्रिंक शेअर केलंय, ते घ्यायचंय. त्यानंतर डायरेक्टली तुमचा ब्रेकफास्ट होणार आहे. ब्रेकफास्टला जर तुम्ही ही पावडर घेतली तर तुम्हाला काहीच घ्यायची गरज नाही. त्या उलट तुम्ही ही पावडर
डिनरला सुद्धा घेऊ शकता. म्हणजे डिनर स्किप करून 1 ग्लास भर पूर्ण दूध घ्यायचं आहे फक्त आणि त्यामध्ये ही पावडर टाकून पिऊ शकता. डिनरलाही घेऊ शकता, ब्रेकफास्टलाही घेऊ शकता जर तुम्ही एक्स्ट्रीम डाएटवर असाल तर. यासोबत तुम्ही डिनरला घेत असाल तर सॅलड वगैरे सुद्धा घेऊ शकता, जेणेकरून तुमचं पोट भरलेलं राहील. सो तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा घेऊ शकता. मी कधी ब्रेकफास्टला घेते तर कधी रात्री सुद्धा घेते, जसं मन असेल, कारण रोज रोज आपण तर हे पिऊ शकत नाही किंवा आपल्याला असं बोर वाटतं त्यामुळे. तर मी कधी ब्रेकफास्टला घेते, कधी याला घेते, कारण आपण कधी ब्रेकफास्टला लाडू सुद्धा घेतो. मिक्स करायचं आणि प्यायचं. इतकं छान लागतं, गोड लागतं, कारण यामध्ये जे पदार्थ टाकले यामध्ये इतके छान पद्धतीने प्रोटीन आणि फायबर आहे की यामुळे पोट भरलेलं राहतं. 3 ते 4 तास बिलकुल भूक लागत नाही. एवढा जबरदस्त ऑप्शन हा आहे ब्रेकफास्टसाठी आणि डिनरसाठी. नक्की ट्राय करून बघा. यामुळे मला खूप छान असा फायदा होतोय. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप सारे आभार. तुमचं वेट लॉस कसं चाललंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या गावातून हा व्हिडिओ बघताय हे सुद्धा मला नक्की सांगा. माझ्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला कळत असेल की हे किती छान लागतंय. सिप सिप करून छान असं प्यायचं आहे. यानंतर कमीत कमी 30 ते 45 मिनिटं काही खायचं नाही. 30 ते 45 मिनिटांनी तुम्ही वॉटर इंटेक तुमचा चालू करू शकता. आय होप मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असणार तर नक्की फॉलो करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि